तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर जहरी टीका केली आहे। डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले, ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद आणि पुरावे पुढे आणले आणि त्यांना अचानक ब्रेक लागला असा आरोप राऊतांनी केलाय। तर धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरही राऊतांनी टीका केली आहे। आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो, आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं असा सनसणीत टोला राऊतांनी लगावलाय। दुसरीकडे मी आधीही सांगितलं होतं की मला एका प्रमुख माणसानं सांगितलं होतं की सुरेश धस माघार घेतील, त्यांची ती परंपरा आहे, एखादं डील पदरात पाडून घेतील त्यानंतर ते शांत बसतील। मला कॅमेऱ्यासमोर बोलणं योग्य वाटत नाही, पण मोठं डील झालंय आणि हे डील राजकीय आर्थिक आहे असा आरोप राऊतांनी केलाय। डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले, ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला, आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय, आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं। त्यांनी ठेवलं नाही। पण मी आधी सांगितलं की मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील, त्यांची ती परंपरा आहे। एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील। तसंच झालेलं। आता मी कॅमेऱ्यासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं आहे। पण राऊतचं हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे? दोन्ही आहेत, हे दोन्ही आहेत। आणि मी खरोखर त्या संदर्भात या लढ्यात जे उतरलेले आहेत, मग सुप्रियाताई सुळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अंजली दमानी असतील, त्यांच्याशी मी या विषयावर बोलेन आणि मग आपल्यापर्यंत येईल। नॉर्मल ऑपरेशन असतो तो, मोतीबिंदूचं ऑपरेशन, काय हार्टचा अटॅक होता, ब्रेन हॅमरेज होता, काय सिरियस होता, आणि त्याच वेळी जाऊन भेटायला मंत्रिमंडळाचा कोणीच गेले नाही भेटायला, यालाच काय जायची गरज पडली? अरे कुछ तो गडबड आहे। आणि त्यामुळं काही साध्य करण्यासाठी धस गेले असतील, त्यावर संशय निर्माण झाला। त्यामुळे इकडे तिकडे बोट दाखवण्यापेक्षा आता ते स्वतःच्या अध्यक्षावर जर त्यांच्या विधानावर जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर सुरेश धस नेमके कुणाच्या इशाऱ्यावर हिंमत दाखवत आहे हेही बावनकुळेजींनी शोधून काढावं।